बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे आता 4 महामार्ग ठप्प झालेत। बच्चू कडू यांचा दुपारपासून आता महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलनाची हाक त्यांनी दिलेली आहे। नागपुरात बच्चू कडूंचे समर्थक सुद्धा आता एकवटू लागलेले आहेत। बच्चू कडूंचे समर्थक आता एकवटल्याने आता पोलीस प्रशासनावरती सुद्धा या आंदोलनाचा ताण आलेला आहे। काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेटीसाठी बोलवलेलं होतं, मात्र बच्चू कडूंनी ही भेट सुद्धा नाकारलेली आहे। त्यामुळे आता बच्चू कडूंचं आंदोलन नेमकं आता कोणत्या दिशेला जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बच्चू कडूंचे समर्थक जे आहेत ते आता नागपुरामध्ये एकवटायला सुरुवात झालेली आहे। 4 महामार्गांवरती आता चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। दुपारपासून महाराष्ट्र जामची सुद्धा हाक त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता याच पार्श्वभूमीवरती नेमकं पोलीस प्रशासन आता काय करतं, सरकार कसा तोडगा या मागण्यांवरती काढतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण बच्चू कडूंनी आता सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे, तुमच्यातला एक जरी परत गेला तरी तो 100 पैकी 100 जण गेलेले असतील असा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे। बच्चू कडूंच्या मागण्या काय त्या आपण पाहतोय। कोणत्याही अटी शर्थींशिवाय शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज तात्काळ मान्य करा। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा। ऊसाच्या यंदा प्रति टन 4300 रुपये FRP द्या। कांद्याला किमान प्रति किलो 40 रुपयांचा भाव द्या। कांद्यावरील निर्यात बंदी बंद करा। कांद्यांवरील किमान निर्यात मूल्य बंद करा। कांद्यावरील निर्यात कर कायमचा रद्द करा। गाईच्या दुधाला किमान 50 तर म्हशीच्या दुधाला 65 रुपयांचा दर द्या। आपण पाहतोय नागपुरामध्ये बच्चू कडूंचे आता समर्थक एकवटलेले आहेत। हा चक्काजाम कसा झालेला आहे हे आपण आता पाहतोय। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग सुद्धा ठप्प झालेले आहेत। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे हे 4 महामार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत। तसंच आज महाराष्ट्रभर त्यांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिलेली आहे। अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मागण्यांवरती लवकरात लवकर तोडगा प्रशासनाने काढावा असं सुद्धा आता बोललं जातं। त्यामुळे बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांची कालची भेट सुद्धा नाकारलेली होती। बच्चू कडूंचं वागणं हे काही योग्य नाही असं सुद्धा बावनकुळे म्हणाले होते, मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवरती आपल्या भूमिकेवरती अजूनही ठाम आहे। त्यांनी शेतकऱ्यांना परत न जाण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे।